आणि कल्पेश कोठावले. बॉलिंग मार्क मनीष तारवी. एक आक्रमक गोलंदाज तेज तर्रार. पहिलाच बॉल फटका फसलाय. शत्रुरक्षक येतो बघा उलटा धावतो परंतु बॉल आणि त्याच्यामध्ये अंतर जास्त होतं. पहिल्याच बॉल वरती पाहिलं तर 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍरिझोना पाहतोय. या दोन धावांशी संघाचं आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलाय, खातं ओपन केलाय, श्रीगणेश झालाय तो टायगर स्पोर्ट्स विभाग संघाचा. बघा दोन्ही संघ पाहिलं तर एकाच परिसरात एकाच गावातील आहेत आणि समोरासमोर आहेत. एक बिग फाईट आपण पाहतोय. यावेळेस पुरेसा साऊंड काय फटका सजवलाय. शतरक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव झाली आणि फक्त एका धावेवरती समाधान मावायला लागते. बघा एक यंग टॅलेंटेड टीम पाहतो आपण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पाहतो एक अनुभवी जी टीम आहे ज्यांना जास्तीत जास्त मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे ती टीम पाहतोय. पुढचा बॉल मनीषांचा यावेळेस उडवलाय. फटका सहज जातोय. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून येतोय बिग ब्लास्ट. षटकार कल्पेश कोठावले यांना पाहतो आपण. कल्पेश इज ऑन फायर पाहतोय कारण कल्पेशचा विचार केला तर या वर्षीचा हंगामाची सुरुवात झाली होती तेव्हा थोडस आउट ऑफ फॉर्म मध्ये, परंतु मला वाटते आता प्रॅक्टिस झालेली आहे आणि फॉर्म मध्ये असताना पाहतोय कल्पेशांना. बघा षटकाराने थोडस दर्पण आलंय मनीष तारवी सगळ्या गोलंदाजावर. एक चांगला अष्टपैलू खेळाडू उभरता सितारा आहे. भरपूर नावाची चर्चा आहे या गोलंदाजाची. मनीष बॉलिंग मार्क वर सज्ज असतील. पुन्हा एकदा आफ्टर होत आहे. चेंडू सहज जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा अजून एक दमदार चौकार. बघा 4 चेंडूवरती 13 धावा आल्यात म्हणजे जवळजवळला थोडस महागडे षटक आपण पाहतोय मनीष यांच्याकडून. आक्रमण 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 केलंय बघा सातत्याने. एकाच परिस्थिती संघ आहेत, एकमेकांना धागेदोरे माहिती आहेत. यावेळेस उडवलाय बॉलला सरळ पाठवलाय मिडविकेटच्या डोक्यावरून आला. A1 कॉलनी ब्रँडेड षटकार. यावेळेस पाहिलं तर कल्पेश यांच्या बॅट मधून पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी सुरुवात झालंय. दिवाळी गेलाय पण दिवाळी नंतर फटाक्याची आतिषबाजी चालू झालंय या ग्राउंड वरती कल्पेश यांच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आडव्या बॅटचा वापर केला. बॅटच्या खालच्या टोला चेंडू झालाय स्पर्श आणि एक सिंगल धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. या सिंगलच्या मध्ये ना धाव फलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 20 या आकड्यामध्ये 20 रन्स ऑन बोर्ड. पहिला षटक पाहिला तर 20 धावांचा अतिशय महागडे षटक पाहतोय आपण मनीष तारवे कडून. मनीष तारवे एक अपकमिंग टॅलेंट आहे, एक चांगला खेळाडू आहे आणि त्यांच्या गोलंदाजीवरती मला वाटते पहिल्यांदा एवढं आक्रमण झालंय, एवढ्या धावा त्याने पहिल्यांदा देताना पाहिलंय. न्यू बॉलर आपण पाहतोय मिस्टर भावेश भोईर यांना. एका बाजूला आपण पाहतोय युवा जोश फिल्डिंग साठी सज्ज असतील, परंतु आता पाहतोय ज्या टीम कडे जास्तीत जास्त अनुभव आहे तो अनुभवाचा फायदा घेताना पाहतोय. यानंतर होणार सामना असेल यंगस्टार नागले त्यांच्या समोर असतील गावदेवी स्पोर्ट्स पोमन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाच्या कर्णधार आणि यंगस्टार नागले संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला पंच मॅच चालू करायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय बघा. झेल झालाय कंप्लीट आणि कल्पेश यांच्या खेळ लागतो पूर्ण विराम. मोठी विकेट पाहतोय आपण.
तंबूच्या आशा जाताना बिग विकेट डाऊन. बघा संतोष कोमसाठी पावशी आलाय. 3 चेंडू 3 षटकार मारले तर प्रवीण जाधव यांच्याकडून 2000चा पावशिक लागलेला आहे. म्हणजे 3 लगातार षटकार मारा आणि 2000 कमवा. प्रवीण जाधव यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. संतोष कोम करता 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झालेलं आहे. मला वाटतं सिक्सर किंग दयानंद तुंबडा यांचे ते आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम नागल्याच्या मैदानावरती केला होता. दयानंद तुंबडा त्यांचे ते आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन फलंदाज आपण मिस्टर प्रेम जाधव यांना पाहतोय. प्रेम बॅटिंग मार्क वरती पायगावच्या त्या ग्राउंड वरती एका षटकामध्ये पाहिलं तर 5 गडी गारद केले होते. तोच गोलंदाज आता फलंदाजी करताना पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे. शतवषक बघा 2 आले होते. हर्षद होते चेंडू खाली. बघा हर्षद यांच्याकडून चुकी झालंय आणि त्याचा फायदा पाहिला तर नॉनस्ट्राईक एंडला संतोष कोमसारखा फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला असता, परंतु सुखरूप पोहोचलाय. झेल सुद्धा सोडला आणि रनआउटचा चान्स सुद्धा सोडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 22 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय भावेशांच्या. यावेळेस घुटना टेक और सिक्सर देख बॉल असा पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आला बिग ब्लास्ट षटकार. हर्षल याने चुकी केली आणि मार इथे गोलंदाज भावेश आहे. भावेशाला मार पडताना दिसतोय. हर्षल याची चुकी आता महागात पडताना दिसतंय. प्रेमच्या बॅट मधून एक A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार येताना दिसतोय. पंच काहीतरी इशारा करतायत. पंच चला व्हॉलेंटियर्स पाठवून द्या तिकडे. खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवू नका. व्हॉलेंटियर्स तिकडे तैनात करा. शिलोत्र संघाला विनंती असेल आपले व्हॉलेंटियर्स तिकडे पाठवून द्या. खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवू नका चेंडू आणण्याकरता. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. यावेळेस बघा खोदून काल मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. थोडासा खराब असा थ्रो होता. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलका पुढे सरकत जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. तर पाहतोय आपण स्ट्राईक वरती आल्या संतोष कोम ज्यांच्यावरती पारितोषिक लागलाय. 3 षटकारामध्ये 2000 पारितोषिक लागलाय. विराट कोहलीचे फॅन आहेत संतोष कोम. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा कणकणीत चौकार. दोन षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या धावेवरती. A1 सारजा आणि चंदुका स्पोर्ट सारजा आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय ललित भोवर हा सामनावीर ठरलेला आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये किरण भुजड ज्याने खूप चांगली बॉलिंग केली. फक्त 3च धावा खर्च केल्या. तर किरण ठरतोय सामन्याचा सामनावीर. पहिल्या मॅच मध्ये ललित भोवर तर दुसऱ्या मॅच मध्ये किरण भुजड. तर मी विनंती करतोय प्राणदादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मेडल आपण वितरित करायचा आहे.
किरण आपण हा मेडल स्वीकारायचा आहे. प्राणदादांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा मेडल आपण इथे वितरित करायचा आहे किरण याला. पुन्हा आपण या मॅच मध्ये परत जातो. यावेळी टायमिंग झालाय. हर्षद पहिल्याच बॉल वरती गडी नशीब झेल घेतलाय आणि संपला इकडे प्रेमचा खेळ. फलंदाज बाद. बघा न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर योगेश माळी यांना. ललित भोवर आपण पाहतोय हा सामनावीर ठरला होता पहिल्या मॅच मध्ये. बघा तिकडे मैदानाच्या बाहेर झेल पकडलाय. मी दादांना विनंती करतोय की दादा आपल्या शुभ हस्ते हा मेडल आपण इथे वितरित करायचा आहे. प्रणव दादा आपण हा सामनावीरचा पुरस्कार आपण पाहतोय राजू शलका याला डेडिकेट केलेला आहे ललित भोवर याने. राजू यांचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिला होता. ओ टू कमेंट्री बॉक्स. बघा इथे काय घडते. षटकार घेतलाय योगेश माळी यांनी. आल्या आल्या पहिल्या डगआउट मधून सेट झालाय. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. 22 चेंडू पर्यंत पोहोचले होते बघा. परंतु रनिंग मध्ये झेल घेणं थोडस अवघड होताना पाहतोय आणि त्याचाच फायदा पाहिला. झेल हा धरतीला दान होतोय आणि 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावांची धावफलक जाऊन पोचते 41-41 या आकड्यावरती. 3 चेंडू मध्ये 41 धावा. खूपच मोठ्या धावसंख्येपर्यंत वाटचाल यावेळेस पाहिलं तर टायगर स्पोर्ट्स बी संघाची. यावेळेस मिस्टरिंग झाला. पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. मला शत्रक्षक पोचला होता. पुन्हा एकदा झेल होतो धरतीला दान. 2दा तिसरा जायचा प्रयत्न. बघा लेझी क्रिकेट आता हर्षद यांची चांगली गोलंदाजी होती परंतु शत्रक्षक पाहिलं तर साथ देत नाही यावेळेस गोलंदाजाला. बाबा स्पोर्ट्स कामान संघाकडून यावेळेस पाहिलं थोडस मिसफील्ड होताना पाहतोय. थोडीशी नाही भरपूर मिसफील्ड झालंय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं सूत्र आहे ते त्यांना सोडवताना थोडस अवघड होताना पाहतोय. साधे सोपे झेल सोडल्यात यावेळेस टायगर स्पोर्ट्स सॉरी बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन या संघाने. संतोष पुन्हा एकदा बॅटिंग मार्ग सज्ज असतील. संतोष कोम यावेळेस विस्टारिंग झालाय. चेंडू हवेत आहे बराच काळ. मनीष चेंडू खाली येतोय आणि मनीष करत नाही चुकी. अजून एक फलंदाज स्वस्तामध्ये बाजूला पाहतोय. संतोष कोम बॅक टू डगआउट गॉन. न्यू बॅटर आपण पाहतो मिस्टर साईनाथ भोईर बॅटिंग मार्क वरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील या इनिंग मधील. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड.
या शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर 50चा आकडा पार होईल, यात काही शंका नाही. यावेळेस लोअर फुल चेंडू होता, स्लॉग सूप करण्याचा प्रयत्न बघा. मनीष होते चेंडू जवळ, तो त्यांच्या समोर पाहिलं तर उसळी घेऊन चेंडू जात होता, परंतु चांगलं बॅकअप सुद्धा होतं. या दोन धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. 47 धावांचा एक मोठं टार्गेट, मला मोठं टार्गेट सेट केलं जाते येणाऱ्या 18 चेंडूवरती. चला गावदेवी पोमन संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. गावदेवी स्पोर्ट्स पोमन आणि यंगस्टर नागले असा मॅच आपण पाहणार आहोत. नागले संघाचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे, तर पोमन संघाला विनंती असेल आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा टॉस करतोय. अमृतदादा भोय यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत. एका बाजूने आपण पाहणार आहोत यंगस्टर नागले, तर एका बाजूने गावदेवी पोमन. अमृतदादांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. कॉलिंग कोण देत आहे? काटा असा कॉल आणि काटा आलेला आहे. टॉस इथे जिंकलाय यंगस्टर नागले संघाने. दादाने विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षक. शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेत नाहीये, इथे शुभेच्छा असतील. टॉस जिंकला नागले संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे गावदेवी पोमन या संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सत्तेचाळीस धावांचा मला मोठं टार्गेट सेट केलं गेलंय. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. एका ओव्हर मध्ये जर 5 षटकार जर ठोकले तर सन्माननीय पद्मनजी शेलका आणि सन्माननीय शिवा शेलका यांच्याकडून 3,000 रोख रक्कम ही दिली जाईल मनीषाला, एका ओव्हर मध्ये जर 5 षटकार ठोकते तर. सन्माननीय रुपेशजी मेडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. नागले गावचे उपसरपंच, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दादा आपणास विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा मनीष करता कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. एका ओव्हर मध्ये 5 षटकार 3,000 रुपयाचं रोख रक्कम दिली जाईल शिवरामजी शेलका आणि पद्मनजी शेलका यांच्याकडून. पहिले षटक हाताळण्यासाठी मॅन इन फॉर्म प्रेम जाधव यांना पाहतोय. मागच्या 2-3 दिवसा अगोदर पायगावच्या ग्राउंड वरती सलग एका षटकामध्ये 5 गडी बाद केले होते. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रेम, स्ट्राईक वरती भावेश, नॉन स्ट्राईकला मनीष. पहिलाच बॉल पाहिला तर ऑन साईडला फटका सजवलाय. बघा थोडस फंबल झालाय. एक धाव झाली आणि एकाच धावाने समाधान मला लागते. या एका धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलंय.
बाबा स्पोर्ट्स कामन या संघाने अजून सुद्धा पहिल्या 17 चेंडू मध्ये 46 धाव्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. प्रेम यांचा पुढचा बॉल मनीसाठी यावेळेस सोडून लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव येते एक अवांतर. या अवांतरच्या रूपामध्ये एका धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावर. बघा मोठी धावसंख्या चेस करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील आणि मनीषकडे ती ताकद आहे, ती कुवत आहे, ते कॅलिबर आहे. यावेळेस बघा शॉर्ट पिच बॉल होता. आडव्या बॅटचा नक्कीच वापर केला तो बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. फिंगर थोडीशी पाहिजे तर रोल केली होती. पुढचा बॉल प्रेम यांचा पुन्हा एकदा मनीष साठी यावेळेस उडवलाय. बॉलला सरळ पाठवलाय 6 धावांसाठी येतोय हा बिग ब्लो षटकार. बघा पहिला षटकार आलाय मनीष यांच्या बॅट मधून प्रेम यांच्या गोलंदाजीवरती. दुसरा बॉल प्रेम यांचा मनीष साठी फुल टच बॉल. बॉलला सरळ पाठवलाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय हा चौकार. यास पंचांकडे रेफर केलं वेस्ट आईस साठी बॅटिंग करणाऱ्या संघाने बॅट्समन रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण तिसऱ्या पंचांना पाहतोय. डिसिजन असेल पेंडिंग. फेल डिलिव्हरी असेल. आता बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आपण पाहिला तर गमावलेला आहे. यानंतर त्यांना रिव्ह्यू भेटणार नाहीये. बघा मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर षटकार आला त्यानंतर मला चौकार आला. नशिबाचा चौकार होता कारण डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू चालला होता आणि तिकडे दगड आहे त्याच्यावरती लागल्याने सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला बॉल. प्रेम पुढचा बॉल घेऊन यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाही परंतु पंचांचे दोन्ही हात होतात समांतर आणि धाव होते एक अवांतर. या अवांतरच्या रूपामध्ये धावसंख्येत होते भर. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन बोर्ड. प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असतील. मनीष यांच्या बॅट मधून पाहिलं तर मोठे फटके आलेत. असेच मोठे फटके खेळावे लागतील प्रति षटकामध्ये पाहिलं तर. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. कमबॅक केलाय षटकार नंतर तो पाहिलं तर कमबॅक केलाय. मिनी कमबॅक म्हणलं जाईल प्रेमांच्या गोलंदाजीवर. शेवटचा बॉल असेल या षटकातील. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल बाबा स्पोर्ट्स कामन संघाला. यावेळेस उडवलाय बॉलला सरळ वाढवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय शेवटच्या बॉलवरती बिग ब्लास्ट षटकार. बघा प्रथम फलंदाजी करताना टायगर स्पोर्ट्स विवार संघाच्या 20 धावा होत्या आणि यावेळेस पाहिलं तर बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशनच्या तर 19 धावा होत्या. म्हणजे जवळजवळ त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चाललाय. चांगलं रन रेट मेंटेन केलं यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाने. बारा चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. सरासरी पाहिली तर 14च्या रन रेटने जावं लागेल. प्रति षटकामध्ये 2 षटकार खेचणं गरजेचं असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर रोहित सातवी यांना पाहतोय. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज मानला जातोय टायगर स्पोर्ट्स विवार संघाच्या. रोहित बॉलिंग मार्क सज्ज असतील. स्ट्राईकला असतील भावेश.
भावेश भोईर आपण पाहतो स्ट्राईक वरती. एक छोटा पॅकेट बडा डायनामाइट आपण पाहतोय बॅटिंग मार्क वर. मूर्ती त्यांची लहान आहे पण कीर्ती महान आहे. एक यंग टॅलेंट आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. रोहित पहिला बॉल घेऊन यावेळेस उडवलाय. मिस्टर बिंग झाला. कृष्णा चेंडू खाली येतोय आणि कृष्णा करत नाही चुकी. पहिला आदरा बसतोय बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशनला. भावेश बॅक टू डग आउट ऑन. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर रवी यांना. रवी भोईर यांना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेटची गरज होती टायगर स्पोर्ट्स बीवाडा संघाला आणि ती विकेट सुद्धा आलेली आहे. परंतु मनीष सारखा फलंदाज आपण नॉस्टा घेतला. यावेळेस पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला तो बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. दुसरा बॉल पाहिलं तर निर्धाव आलाय. रवी पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. आता थोडस प्रेशराईज केलं जाते. मनीष यांना नॉन स्ट्राईक वरतीच ठेवण्याचं काम यावेळेस पाहिलं तर टायगर स्पोर्ट्स बिवाड संघाकडून होताना पाहतोय. मनीष यांना स्ट्राईक पासून लांब ठेवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल टायगर स्पोर्ट्स बिवाडा संघाला. यावेळेस हा फटका चांगला आहे. मिस्टामिंग झाला. शत्रुंश होते तिकडे पण त्यांच्याकडून पाहिलं तर बघा चुकी होते. झेल होता तो झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. 8 चेंडू 27 धावा. अजून सुद्धा पाहिलं मॅच ऑन आहे. हे दोन चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. मनीष पुन्हा एकदा बॅटिंग मार्क सज्ज असतील. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असतील. यावेळेस बॅट्समन हल्ला बॉल गाठलाय. लांबचा पल्ला आला हा षटकार. बघा या षटकारांना अशा पल्लवित झाल्यात बाबा स्पोर्ट्स कामन संघाच्या. जोपर्यंत मनीष तारवी स्ट्राईक वरती असेल या विकेट वरती असेल तोपर्यंत अशा पल्लवित असतील. शेवटचा बॉल या षटकातील धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. निर्णायक बॉल असेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कृष्णा येतो चेंडू बघा एक धाव फक्त आणि फक्त एक धाव घेतलाय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं. यावेळेस पाहिलं तर फलंदाज समीकरण झालंय. 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. बघा शेवटचा षटक हाताने कोणत्या गोलंदाजाला प्राचरण केलं जाते. बघा मला वाटते संतोष कोमाज इंजर्ड आहेत. फॉर्म मध्ये नाही आहेत. संतोष कोम प्रॅक्टिस मध्ये सुद्धा थोडेसे कमी वाटतायत. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक स्ट्राईक गोलंदाज आहेत टायगर स्पोर्ट्स बिपाडा संघाचे. परंतु आज आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण मध्ये जास्तीत जास्त दिसताना पाहतोय. शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 6 चेंडू मध्ये 20 धावा डिफेंड करायच्या आहेत.
बघा डावखुऱ्याचा जो गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर योगेश माळी यांना पाहतोय बॉलिंग मार्क वरती. यानंतर होणार सामना असेल यंग स्टार नागले त्यांच्या विरोधात असलेला गावदेवी स्पोर्ट्स पोमन. एक बिग फाईट बिग लढत आपण पाहतोय. यानंतर होणार सामना राहुल अंधेर यांना पाहतील आपण इन ऍक्शन मध्ये. एक स्टायलिश प्लेयर आपण पाहतोय राहुल अंधेर. भावेश पहिलाच बॉल स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. पहिलाच बॉल पाहिला तर निर्धाव आलाय. प्रेशर आता प्रेशर पाहिलं तर फलंदाजावरती आलाय. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 3 षटकार खेचणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी. यावेळेस उडवलाय मिस्टारिंग झालाय. 2 षटरक्षकाच्या मधून बॉल जातोय सरळ सीमा रेषा पार. पंच यस बाउंड्री लाईन चेक केली जाईल. षटकार गेला की चौकार गेलाय. कारण षटकार इथून वाटतोय. पाहूया आपण तिसरा पंच काय घडते काय बिघडते. बघा चेंडू पाहिल्याला ऑन द लाईन पडलाय. षटकार आलाय. काही इंचेसचा फरक होता. षटकार आलाय. या षटकाराची धावसंख्या पाहिली तर पुढे सरकला. यावेळेस मिस्टामिंग झालाय बघा. हाफ ट्रॅकर बॉल होता. फिंगर रोल केली होती. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक पाहिलं तर चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये पाहिलं तर 14 धाव्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. पिक्चर ऑन आहे. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय. हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साधी चल बॉलला सरळ पाठवला 6 धावांसाठी येतोय षटकार. षटकार षटकार आणि षटकार आतिषबाजी सुरुवात झाली आहे. मनीष तारवी यांच्या बॅट मधून 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. अजून सुद्धा पाहिलं तर हा बॉल निर्णायक असेल. हा बॉल जर निर्णायक असेल जर हा चेंडू निर्धाव आला. बघूया पुढचा बॉल. यावेळेस गॅप मध्ये चेंडू खेळून काढला. एका चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. हा चौकार. बघा तिकडे अजित होते आणि अजित कडून होते चुकी. हा झेल होता. झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं. परंतु मीच कम्युनिकेशन पाहिलं दोन्ही फलंदाज षटकामध्ये आणि चौकार आलाय. सामना शेवटच्या बॉल वरती जाऊन पोहोचलाय. जर सर्वांना सामना आवडला असेल जोरदार तारा होऊन जाऊ दे एकदा दोन्ही संघासाठी. एकाच गावातील संघ आपण पाहतोय एकमेकांसमोर. आता बघा एका बाजूने थोडीशी चिंता तर एका बाजूने थोडासा आनंद इथे आपल्याला दिसतोय. मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. कारण अजूनही एक बॉल बाकी आहे आणि एका बॉलवरती 4 धावांची आवश्यकता आहे. बघा अजितकडनं आज सातत्याने थोड्याशा चुका होताना आपण बघितल्यात. नाहीतर खूप चांगली कामगिरी टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाची राहिलेली आहे. मात्र मनीष स्वतःला सिद्ध करतोय. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. बघा कमबॅक 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 केलाय आणि सामना जिंकला. या शेवटच्या बॉल वरती टायगर स्पोर्ट्स भिववाडा संघाने हाडलक बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला.
तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. यानंतर होणार सामना यंगस्टार नागले त्यांच्या विपक्षात असलेल्या गावडे स्पोर्ट्स पोमट. एक बिग फाईट बिग लढत आपण पाहतील थोड्याच वेळात.